सर्वांनी जॉईन व्हा. अतिशय महत्त्वाचा विषय आहे. गेली लक्षात घ्या 50 वर्षापासून लढत असलेल्या एका समाजाच्या अस्मितेचा, एका समाजाच्या न्याय हक्काचा, एका समाजाच्या तळमळीचा आणि तो जिंकलेल्या लढाईचा आज आपल्याला इतिहास ऐकायचा आहे. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी मी प्रत्येक गोष्टीवर चर्चा करणार आहे. त्यामुळे तुमचं काम आहे की लक्ष नीट असणं गरजेचं आहे. पहा, लक्षात घ्या. पहिले या माणसाच्या फोटोकडे पहा आणि या माणसाच्या फोटोकडे पाहून एक गोष्ट लक्षात घ्या. तो माणूस रागाच्या भरात उपोषण करताना, कारण आपण घरी 1 तास जर लेट जेवण भेटलं तर आपण चिडचिड करणारे आणि मग तो हजारो वेळा उपोषणाला बसलेला. त्यानंतर तो माणूस म्हणजे तो दिवस आठवा, पाऊस चालू आहे, त्या पावसामध्ये घोंगडी घालून बसलेले जरांगे पाटील आहेत. आज ती लढाई म्हणजे साधी सुधी नाहीये. तर महत्त्वपूर्ण गोष्ट की आपल्या जातीमध्ये येणारे मातबर नेते असतील, राजकारणी असतील, गादी सांभाळणारे असतील, त्यांच्यापेक्षा एका झोपडीतलं पत्राच्या घरात राहणारं गोरगरिबाचं पोरगा आज आपल्या कामाला आलं आणि आपल्या समाजाला एक त्यानं न्याय मिळवून दिला आहे. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीवर आपल्याला प्रकाश टाकायचा आणि हा प्रकाश टाकत असताना माणूस तो अडाणी असेल, माणूस तो शिकलेला नसेल, पण तो माणूस स्वाभिमानी आहे हे त्या माणसानं आजच्या तारखेला महाराष्ट्राला सिद्ध करून दाखवलं. द नेम ऑफ मनोज जरांगे पाटील. पहा, लक्षात घ्या. हे बोलत असताना काही भांडगुळ पुन्हा माझी जात पाहतील. मी एक अभ्यासक या नात्याने ह्या प्रत्येक गोष्टी क्लिअर करायलो, त्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा या लढाईमध्ये मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं. उपोषण सोडत असताना त्यांनी सांगितलं की जरीही या GR मधल्या काही गोष्टी इकडे तिकडे झाल्या तर महाराष्ट्रात कुठल्याही नेत्याला, कुठल्याही मंत्र्याला आम्ही फिरू देणार नाहीत. आता मेन गोष्ट यानंतर पुढची जी टॅगलाईन आहे की बाबा कोणी कोर्टात जाईल का आणि गॅजेटवर काही परिणाम होईल का, तर पहिलेच सांगालो यावर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण का, हे पहा, कोणी अभ्यासक असेल तर त्याच्यासोबत भांडजा. येड्याच्या मागून जायचं नाही, शहाण्याच्या समोरून जायचं नाही. ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या. तर बाळांनो, मेन गोष्ट काय आहे हे पहा. हा विजयाचा गुलाल आहे. आज मराठा बांधव आपल्या गावाकडे निघालेला आहे. तो तिथं थांबणार पण नाही, कारण जे त्यांना अपेक्षित होतं त्या गोष्टी त्यांना मिळालेल्या आहेत. आणि म्हणून आपण हैदराबाद गॅजेटकडे हे पहा, सगळे सोयऱ्याबाबत आज निर्णय नाही, कारण 8 लाख गोष्टी अशा आहेत की बाबा ही माहिती जमा करायला वेळ लागेल. म्हणून यासाठी 2 महिन्याचा कालावधी सरकारनं आपल्याला दिलेला आहे. मराठा आणि कुणबी एकच आहेत हे पुढं आपल्याला हैदराबाद गॅजेटियर काय म्हणणार आहे त्यामध्ये डिटेलेशन मध्ये पाहायचे. मुख्य गोष्ट लक्षात घ्या की बाबा सरकारकडून काय काय मागण्या मान्य. हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी सरकार तातडीने सुरू करणार. यस, 15 ते 1 महिन्याच्या कालावधीमध्ये सातारा गॅजेट असेल, त्याच्यानंतर उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव असेल, ह्याही गॅजेटची अंमलबजावणी 2 महिन्याच्या कालखंडामध्ये होणार आहे. आता मुख्य गोष्ट गॅजेटियर नंतर पाहूया. अंमलबजावणी लागू करण्यासाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हमी दिलेली आहे. त्यावेळेसही जरांगे पाटलांनी सांगितलं की बाबा मी नंतर राजा कुठल्या कुळातून मी पाहणार नाही, मला मुख्य समाजाची जी मागणी आहे त्या मागणीवर माझं लक्ष आहे, म्हणून हो का नाही, खरं काय ते सांगा. तो माणूस मी पहिल्यांदा सुरुवातीला त्या माणसाबद्दल बोललेलो आहे. मुख्य गोष्ट लक्षात घ्या, सरकारने 1 महिन्याचा वेळ मागवला आहे. विखे पाटील आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी ही हमी दिलेली आहे. आता मेन गोष्ट काय पहा, 58 लाख कुणबी नोंदींचा रेकॉर्ड देखील ग्रामपंचायतीवर लावणार आहे. ज्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये मराठा कुणबी यांच्या नोंदी सापडल्यात याचं परिपत्रक, याचा अहवाल संबंधित ग्रामपंचायतीची जी सजा असते, ग्रामपंचायतचं कार्यालय असते, त्या ठिकाणी ते लावल्या जाणार आहे. आता काहींना प्रश्न पडेल की बाबा हा जो GR काढलाय हे सर्व काही झालं, गुलाल उधळलाय, मोठमोठले हार आहेत, समाज नाचत आहे, समाज नाचत गाचत आपल्या गावाकडे येत आहे, नाचत गात आपल्या गावाकडे येत आहे, म्हणजे हे टिकल का नाही. काहीला हा फार मोठा प्रश्न असतो. कारण का, पॉझिटिव्ह विचार करणारे लाखो लोक आहेत, त्याच्यासोबत 10-12 भांडगुळ निगेटिव्ह विचार पण करतील ना. मग काही वाटेल बाबा आता सदावर्ते साहेब याचिका दाखल करतील का, काही वाटेल उद्या ओबीसी नेते एकत्र येऊन मोर्चे काढतील काय. तर प्रत्येक गोष्टीवर आपल्याला थोडी चर्चा करायची आहे. महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आता मेन गोष्ट काय माहितीये का, हे पहा, हे तुम्ही माहिती आहे तुम्हाला, मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आरती साठे यांच्या खंडपीठासमोर मुंबईतील आझाद मैदानात चालू असलेल्या आंदोलनाबाबत सुनावणी झाली. राज्य सरकारने बाजू मांडणारे वकील म्हणाले आम्ही विविध उल्लंघने लक्षात घेत, ते जुना पॅटर्न आहे, त्याचा काही घेणं आपल्याला. आता मेन गोष्ट पहा, हैदराबाद गॅजेट
नेमकं काय आहे याच्याबद्दल थोडा अभ्यास करायचा, कुठलाही ताण घ्यायचा नाही. हा, विजयाचे तुम्ही शिलेदार आहात. बढियापैकी तुमच्या समाजाला, आपल्या समूहाला जो न्याय मिळाला आहे त्या न्यायाचा आनंद व्यक्त करा, गुलाल उधळा. फक्त आतापर्यंत आपली जी हानी झाली ती हानी भरून काढण्यासाठी हा निर्णय न्यायालयाने दिलाय. हा निर्णय सरकारनं बाजू धरून लावलाय म्हणून दिलाय. त्या सरकारचं देखील अभिनंदन. लढणारे मनोजदादा जरांगे पाटील, त्यासोबत असणाऱ्या असंख्य गोरगरीब मराठा यांचं देखील अभिनंदन. आता पहा, हैदराबाद गॅजेट, मुख्य गोष्ट लक्षात घ्या. इकडे पहा, 1884 मध्ये हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलं. 1884 ला, आता 1884 ला हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलं. नीट लक्षात घ्या, कुठली गोष्ट कळत नसेल तर विचारायची. 1884 ला हैदराबाद गॅजेट तयार करण्यात आलं. 1918 मध्ये हैदराबाद गॅजेट जारी करण्यात आलं. जसं आपण आपल्या भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला आपण म्हणतो काय झालं, लिहून पूर्ण झालं, आणि आपण म्हणतो 26 जानेवारी 1950 ला संविधान लागू झालं. आता पहा, हैदराबाद नावाचं जे काही संस्थान आहे आणि या हैदराबाद संस्थानाचा राजा आहे कासिम रजवी. भारत स्वतंत्र झाल्यावर याचं म्हणणं होतं आम्हाला भारताचा भाग व्हायचं नाही, याचं म्हणणं होतं आम्ही पाकिस्तानचा भाग आहे, आणि म्हणून या दलिंदारानं त्या काळी पाकिस्तानला 20 कोटी रुपये कर्ज दिलं होतं भारताच्या एकात्मतेला धुडकारून. आता या हैदराबादच्या अंडरमध्ये मेन जो एरिया येतो तो आहे आपला मराठवाडा. या मराठवाडा प्रशासकीय विभागाला किंवा मराठवाडा प्रादेशिक विभागाला आणि छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला माहिती आहे की बाळांनो, याच्यामध्ये 8 जिल्हे येतात, यामध्ये 76 तालुके येतात, 64,813 चौरस किलोमीटर याचं क्षेत्रफळ आहे. याच्यामध्ये क्षेत्रफळानं सर्वात मोठा जिल्हा बीड आहे, तो बिंदुसरा नावाच्या नदीकाठी वसलेला आहे. आता मुख्य गोष्ट, याच्यामध्ये येणारे हे जिल्हे. आता हैदराबाद गॅजेटचा सर्वाधिक मोठा फायदा कोणाला, तर हैदराबाद गॅजेटचा सर्वाधिक मोठा फायदा हा होणार आहे ह्या 8 जिल्ह्यामध्ये येणाऱ्या मराठा समाजाला. आता पहा, मुख्य गोष्ट, मराठा समाजाला कोणता फायदा होणार, तर हैदराबाद गॅजेट 1918 ला याचा विचार का करण्यात आला, एक गोष्ट लक्षात घ्या. 1918 ला हैदराबाद गॅजेट, हैदराबादचा जो काही राजा आहे त्यानं लागू केलं, पण प्रॉब्लेम काय झाला की आपल्या भारतात पहिल्यांदा जनगणना झाली. आता आपल्या भारतामध्ये जनगणना पहिल्यांदा झाली इसवी सन 1872 ला. 1872 ला जनगणना झाली लॉर्ड मेयोच्या कालावधीत. लॉर्ड मेयोच्या कालावधीत जनगणना झाली. ही भारताची पहिली जनगणना. जनगणना करणारा भारत जगातला 4था देश. या जनगणनेमध्ये मराठा नावाचा शब्द कुठंच नाही. मग महाराष्ट्रात मराठी राहत होते का नाही, हा पहिला प्रश्न. काय प्रश्न म्हणलो मी की 1872 ला भारताची पहिली जनगणना लॉर्ड मेयोच्या कालावधीत झाली. तेव्हा प्रत्येक जातीची जनगणना डिक्लेअर करण्यात आली का, तेव्हा त्या जनगणनेमध्ये मराठा नावाचा शब्द कुठं नाही. लॉर्ड मेयो याचा शेर अली पठाणानं अंदमान निकोबारची तात्कालिक राजधानी पोर्ट ब्लेअर इथं तो पाहणीला गेला, त्याचा खून झाला, आणि मग 1880 ला आपल्या भारताचा व्हाईसराय बनला. त्याचं नाव होतं लॉर्ड रिपन. या लॉर्ड रिपननं ठरवलं आपण भारताची जनगणना दर 10 वर्षाला करूया, आणि मग 1881 ला त्यानं भारताची पहिली जनगणना म्हणजे 10 वर्षानंतरची पहिली जनगणना इथं डिक्लेअर केली. आता पहा, लॉर्ड रिपननं भारताची जनगणना डिक्लेअर केली. तर जनगणना डिक्लेअर केल्यावर आता पहा, हैदराबाद गॅजेट 1884 ला लागू झालं, म्हणजे तयार करण्यात आलं. तयार करण्यात आल्यावर जनगणनेचा आधार त्यांनी घेतला ना की आम्ही कोणत्या प्रांतावर गुलामी करतो, आमच्या अंडरमध्ये कोणता एरिया आहे. आता गॅजेट म्हणजे काय बाबा, तर गॅजेट म्हणजे तात्कालिक प्रांतामध्ये असणारा हवामान, शेती, जनगणना, लोकसंख्या यांची इत्थंभूत माहिती. गॅजेट म्हणजे काय, त्या प्रांतांतर्गत येणारी शेती, त्या प्रांतांतर्गत येणारा व्यवसाय, त्या प्रांतांतर्गत येणारी लोकसंख्या, यांचं जीवनमान यांचा इत्थंभूत माहिती करणारा दस्तावेज, याला आपण गॅजेट असं म्हणतो, सरकारी दस्तावेज. आता गुगल माग 150 वर्ष जाणार आहे का, नाहीये. मग आता आपण आपल्या घरी बसून 150-200 वर्षापूर्वीची माहिती खरी आहे का खोटी आहे हे शोधण्यासाठी ज्याचा वापर करतो त्याला म्हणतात सरकारी दस्तावेज. त्याला आपल्या भाषेत म्हणायचं गॅजेट. काय म्हणायचं, गॅजेट. आता मेन गोष्ट लक्षात घ्या. मग लॉर्ड रिपननं 1881 ला भारताची जनगणना दर 10 वर्षानं करायची ठरवली, आणि 1881 ची जनगणना
डिक्लेअर झाली. पहा, मेन गोष्ट क्लिअर करा. हे पहा, ही जनगणना डिक्लेअर झाली लंडन या ठिकाणाहून 1883 मध्ये. पहा, कारण इंग्रजांचे आपण गुलाम आहेत. इंग्रजांची राजधानी इंग्लंडमधील लंडन शहर आहे. आता तिथून ही डिक्लेअर झाली. डिक्लेअर झाल्यावर या जनगणनेमध्ये पहा, आपल्या भारताची तात्कालिक जनगणना त्यांनी डिक्लेअर केली 18,91,21,772. पहा, 18,91,21,772 ही भारताची त्यांनी 1881 ची जनगणना डिक्लेअर केली. या जनगणनेमध्ये महत्वाची एक गोष्ट त्यांनी वापरली. कोणती गोष्ट वापरली? तर त्यांनी एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी वापरली आहे. ती तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जातीनिहाय जनगणना पाहत असताना, हे पहा, इथं तुम्हाला कळून जाईल. या ठिकाणी त्यांनी एक महत्वाचा शब्द वापरला की या हैदराबाद गॅजेट म्हणजे निजामाच्या अंडरमध्ये येणारा जो एरिया आहे त्या एरियामध्ये राहणाऱ्या लोकांच्या जाती त्यांनी स्पेशलाइज काय केलं माहितीये का? ख्रिश्चन, ब्राह्मण, राजपूत आणि महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, मुस्लिम. आता त्याच्या व्यतिरिक्त ज्या जाती त्यांनी डिक्लेअर केल्या त्या जातीमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेईल. पहा, त्यांनी इथं लिहिले. काय लिहिले पहा बरं. हे पहा, जाती लिहित असताना महत्वाची गोष्ट त्यांनी एक शब्द वापरला. हे पहा, द. पहा, कास्टेस इन्क्लूड द मराठा कुणबी. पहा, शब्द का वापरलाय? मराठा कुणबी. हे पहा, ही स्पेलिंग आहे, तुम्हाला कळून जाईल की शब्द वापरलाय मराठा कुणबी. हे पहा, हे पहा, हा शब्द स्पेशल मराठा किंवा के स्पेशल कुणबी शब्द वापरला नाही. म्हणजे याचा अर्थ काय की बाबा 1881 ची जनगणना 1883 मध्ये डिक्लेअर केली. लंडन मधून परिपत्रक आलं, भारताची जनगणना 11,23,91,000 आहे ना. भारताची जनगणना जी आपण डिक्लेअर केली, हे पहा, 18,91,21,772 यामध्ये त्यांनी काय सांगितलंय पहा. गॅजेट काय म्हणतंय की बाबा भारतामध्ये जो आपण समाज पाहलो, जातीनिहाय जनगणना पाहलो, त्या जनगणनेमध्ये तुम्हाला माहिती 1911 जनगणना झाली, 1921 जनगणना झाली, 1921 नंतर 31 ची जनगणना पुन्हा जातीनिहाय झाली आणि आता आपण जातीनिहाय जनगणना करावं म्हणून आपण भांडणं करायलो, बरोबर आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथं शब्द स्पेशल मराठा नाही, मराठा कुणबी. हे पहा, इथं एकच आहे, इथं स्वल्पविराम, कॉमा. आपण अनेक घटक वेगवेगळे दाखवत असताना कॉमा देत असतो. मग आता पहा, इथं वेगवेगळ्या कास्ट आहेत. हे पहा, पूर्ण दिले तिथं शिंदेच. आता मेन प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? गॅजेट 1918 लागू झालं, पण तात्कालिक महाराष्ट्रामध्ये जे काही मोठमोठे बडेजाव करणारे लोक होते यांनी काय केलं, काहींनी स्वतः समोर आडनावं लावले. मग आता काहीने लावलं देशमुख, काहीने आडनाव लावलं पाटील, है ना. आता मेन गोष्ट तुम्हाला माहित असेल, सयाजीराव गायकवाडांनी काय केलं की तुम्ही तुमच्या आडनावामुळे ओळखू येऊ नाहीत म्हणून कोणाचे आडनाव कोणालाही दिले. उदाहरणार्थ आज तुम्ही गायकवाड पाहिलं, तुम्हाला ते मराठांमध्ये भेटल, गायकवाड तुम्हाला ओबीसी मध्ये भेटल, गायकवाड तुम्हाला एससी मध्ये भेटल. का? तर सयाजीराव गायकवाडांनी काय केलं की आडनावामुळे जाती ओळखू येऊ नाहीत म्हणून ते आडनाव दिले. आता आमच्या गावाकडे गेलं तर कांगणे, पाटील पण लावतात. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या की पाटील म्हणजेच मराठा नाही, देशमुख म्हणजेच मराठा नाही, या तात्कालिक पदव्या होत्या. म्हणून मराठा जातीचा उल्लेख 1911च्या जनगणनेच्या अगोदर कुठेही नाही. 1911ची जी जनगणना आपल्या भारतात फिरायला पंचमजार झाला होता आणि कोलकात्यावरून जेव्हा दस्तऐवज डिक्लेअर करण्यात आलं त्या दस्तऐवजामध्ये देखील मराठा जातीचा कुठेही उल्लेख नाही म्हणायलो. काय उल्लेख आहे? मराठा कुणबीज. काय उल्लेख आहे? मराठा कुणबीज. म्हणून गॅजेटच्या विरोधात कोणीही याचिका दाखल केली तरीही त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही. काय म्हटलो पहा आम्ही? कुठलाही परिणाम होणार नाही. आता पहा बरं कसं. हे पाहता, हे जे पाहिलो आपण, हे कुठलं आहे पहा, औरंगाबाद डिव्हिजन. आपण महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात औरंगाबाद डिव्हिजन मध्ये राहतो, ज्याला आपण छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग आणि मराठवाडा प्रादेशिक विभाग म्हणतो. इथंही पहा, जे कास्टचं वर्गीकरण दिलंय त्या कास्टच्या वर्गीकरणामध्ये तुम्हाला इथं आता एक गोष्ट आवर्जून सांगतो. हे पहा काय दिले त्यांनी, द अग्रिकल्चरल कास्ट इन्क्लूड द मराठा कुणबीज. किती आहे? 57,000. पहा काय सांगितले जनगणना इथं. हे पहा इथं 57,000 आपला आकडा दिलाय. पहा बाकीच्या प्रत्येक दिल्या. पहा अल्सो सिंधेज, बंजाराज, हे पहा प्रत्येक कास्ट दिल्यात. हे पहा दिल्यात का. आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला पुढे आपण जातीने जेव्हा जनगणना त्यांनी डिक्लेअर केली, कोण? हैदराबाद गॅजेट नाही. जी जनगणना आपली 1881 ला 10 वर्षानंतर पहिल्यांदा झाली. पहिली जनगणना 1872 ला झाली, त्यानंतर 1881
1911 म्हणजे 1891 1911 यामध्ये जातीनिहाय जनगणना करण्यात आली किंवा जातीनिहाय जनगणना करत असताना पहा जनगणना हैदराबाद गॅजेटनं ठरवलं की बाबा हे आपले गुलाम आहेत, मग इथं कोणकोणत्या प्रांताचे कोणकोणत्या धर्माचे जातीचे लोक राहतात यांची एकदा आकडेवारी डिक्लेअर करूया. आणि त्यांनी आकडेवारी डिक्लेअर करत असताना त्यांनी अल्फाबेटिकल म्हणजे कसं ABCD अशी जनगणना डिक्लेअर केली. मग आता जर आपण मराठा शब्द पाहिला तर याचं अल्फाबेटिकल यम येते, तर या यम मध्ये तुम्हाला कुठंच मराठा नाव दिसणार नाही. या यम मध्ये तुम्हाला कुठंच मराठा नाव दिसणार नाही. पहा आता इथं दिसतंय, हे पहा यम आलं, हे पहा माडक, मांदिगुर्लू, महाजिरू, हे ना पहा महारायण, धोंड, हे आता हे शब्द काही दिसणार नाही, पण याच्यामध्ये तुम्हाला मराठा शब्द कुठं दिसणार नाही. पण यामध्ये एक शब्द तुम्हाला दिसेल, पहा हा कुणबी, हे पहा हा शब्द आहे कुणबी, हे इथं दिसला कुणबी नावाचा शब्द. आणि त्या काळी लोकसंख्या दाखवली त्यांनी 2,66,145. काय लोकसंख्या दाखवली? 2,66,145. म्हणजे याचा अर्थ 1911च्या नंतर काही लोकांनी, पहा आपण काहीतरी समाजामध्ये जातीमध्ये मोठे आहोत, श्रेष्ठ आहोत, आवाजाव करण्यासाठी काही पदव्या लावल्या आणि त्यांनी तो एक जातीचा प्रवर्ग जात 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 म्हणून वेगळा करण्याचा प्रयत्न केला आणि ते स्वतःला मराठा समजत गेले. प्रत्येक जातीचं वर्गीकरण वेगवेगळे, हे पहा प्रत्येकात याच्यातले आकडे अतिशय म्हणजे आपण ते दस्तावेज काढले तर त्याच्यातले काही शब्द तुम्हाला, हे पहा कुणबी आहे, लोकसंख्या ही आहे 2,66,145. हे पहा प्रत्येक आहे कुंभार, हे पहा कोष्टी, कोरी, हे प्रत्येक आहे कोमटी, हे का प्रत्येक आहे कोली, कोडूल, आता तिकडले आहेत. हा जसं कापुसी म्हणून एक आहे. कापुसी म्हणजे काय? तेलंगणामध्ये राहणारे कुणबी लोक, तेलुगू शब्द आहे तो कापुसी. पहा तेलंगणामध्ये राहणारे लोक, तेलंगणा नावाच्या राज्यामध्ये राहणारे लोक. आणि म्हणून लक्षात घ्या की 1911च्या नंतर आपण जातीनिहायतेनं काहीतरी ज्येष्ठ मोठे आहोत म्हणून फक्त पदव्या लावून आपण मराठा हा प्रवर्ग वेगळा केला, एक संस्कृती वेगळं करण्याचं काम केलं. पण कुणबी ही मूळ जात आहे म्हणून हैदराबाद गॅजेट काय म्हणते की या महाराष्ट्रात मराठा आणि कुणबी एकच आहे, शेती करणारा म्हणजेच कुणबी. मग मराठी बी त्या काळी शेती करत होते, मोजके 10-15% युद्धामध्ये क्षत्रिय धर्म निभवत असतील, पण त्याच्यातले उर्वरित जे लोक होते ते शेती करत होते. म्हणून मराठा आणि कुणबी एकच आहे असं हैदराबाद गॅजेट म्हणते. आणि हैदराबाद गॅजेट लागू होणं म्हणजेच आपण पाहिलं की छत्रपती संभाजीनगर, परभणी जिल्हा, हे परभणी, जिंतूर, हिंगोली, हे पहा इथले बसमत, पालम, पाथरी, है ना, जिंतूर आणि सेलू, हे पहा इथं जनगणना दाखवली. इथंही स्पेशलाइज तुम्हाला त्यांनी शब्द काय वापरलाय? मराठा कुणबी. काय शब्द वापरलाय? मराठा कुणबी. याचा अर्थ काय बाबा? मराठा आणि कुणबी एकच आहे असं हैदराबाद गॅजेट म्हणते. आणि म्हणून हैदराबाद गॅजेट लागू झालं याचा अर्थ मराठवाड्यात येणाऱ्या प्रथमतः, त्याच्यामध्ये जर तुम्ही परभणी, नांदेड आणि बीड जिल्हा घेतला तर इथं मराठा शब्दच वापरला नाही, डायरेक्ट कुणबीच वापरला. इथं तर मराठा शब्द बी नाही त्या गॅजेटमध्ये. आणि म्हणून महत्वाची गोष्ट काय बाबा की इथं आपल्याला तो फायदा आहे. मराठवाड्यात राहणाऱ्या 8 जिल्हे, 76 तालुके, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर निर्माण झालेला 1 मे 1981चा जालना, जालन्याच्या बाजूला परभणी, परभणीच्या बाजूला 1 मे 1999ला निर्माण झालेला हिंगोली, त्यानंतर उस्मानाबाद म्हणजे सध्याचं धाराशिव, त्याच्यातून निर्माण झालेला 16 ऑगस्ट 1982चा लातूर, त्यानंतर बीड आणि नांदेड, एवढ्या जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या जो काही मराठा समाज आहे हा हैदराबाद गॅजेटच्या दस्तऐवजानुसार तो कुणबीच आहे असं गॅजेट म्हणते. आणि त्या गॅजेटच्या ज्या काही शिफारसी आहेत त्या शिफारसी आज सरकारनं मान्य केल्यात, तो GR सरकारनं लागू केलाय. आणि म्हणून तुम्हाला गुलाल उधळायला, तुम्हाला आताशबाजी करायला, तुम्हाला ढोल ताशे नाचायला कुठलाही पाबंद नाही. फक्त जातीय तेढ निर्माण होणार नाही, आपल्यामुळे इतरांना नुकसान होणार नाही. आपण 50-60 वर्षे गेली लढत आहोत, त्या लढ्याला यश मिळाले. त्या यशाचे मेन जे काही सूत्रधार, त्या यशाचा मेन जो काही करता धरता ते म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत राहणारी सर्व टीम असेल आणि महाराष्ट्रातला गोरगरीब मराठा समाज असेल, यांचा तो विजय आहे. तो विजय शांत संयमानं आपल्याला कसा पाचवायचा हे देखील लक्षात ठेवा. येणाऱ्या काळात बढियापैकी अभ्यास करा, मोठे व्हा आणि गोरगरीब समाजाला विसरू नका, ही देखील काळाची गरज आहे. यस,
यानंतर काही समस्या प्रश्न असतील तर नक्की विचारा. पण हा सांगायचा तात्पर्य प्रत्येक गोष्टी आपण इथं डिक्लेअर केल्यात, कारण बाबा या GR मध्ये तुम्ही पाहिलं म्हणजे हैदराबाद गॅजेट हा लंडनहून डिक्लेअर झालेली जनगणना आहे. त्या जनगणनेमध्ये देखील त्याने मी तुम्हाला आवर्जून सांगितलं किंवा मराठा स्पेशलाइज शब्द कुठं वापरला नाहीये. हे पहा इथं मांग आहे हे ना, त्याच्यानंतर माली आहे, प्रत्येक आहे, प्रत्येक शब्द आहे पहा. स्पेशलाइज महार आहे है ना. पण सध्या तुम्हाला माहिती आहे, आणि एवढं जरी असेल तर बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये प्रत्येकाच्या कल्याणाची बाब मांडलेली आहे. म्हणून आपण बाबासाहेबाला कोणीच विसरणार नाही, ही देखील काळाची गरज आहे. कारण या देशात बोलण्याचं, संविधानिकरित्या आपलं मत मांडण्याचं, तुम्हाला मोर्चा आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य कुठल्या देवदेवताने दिलं नाही, ते स्वातंत्र्य एका बापाने दिलंय. त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. म्हणून ही आरक्षणाची पहिली प्रत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील नावाने तुम्हाला एकसंघ करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याते जो स्वाभिमान जागृत करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी, त्याच्यानंतर स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजीराजेने केलं. त्यामुळे समाज एकवटला. त्यामध्ये गोरगरिबांच्या समस्या होत्या, फीस भरताना अनेक आर्थिक अडचणी होत्या, त्यामुळे समाजाची पिळवणूक होत होती. त्यामुळेच तो समाज जागा झाला आणि त्या समाजाच्या एकजुटीला विजय मिळवला. तर त्यामध्ये सर्वांचं अभिनंदन. सांगायचं तात्पर्य जातीय तेढ कसं कमी होईल याकडे लक्ष द्या. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, फेसबुक नावाची शाळा आणि इंस्टाग्राम नावाचं कॉलेज थोडं बंद करून आपण भारत माझा एक देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे, हे कोणीही विसरणार नाही याची काळजी घ्याल अशी एक अपेक्षा सर्वांसमोर ठेवतो. सर्वांना तो जो तुमचा सामाजिक विजय आहे त्या विजयाबद्दल सर्वांचे अभिनंदन करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम, जय संविधान.